अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 27 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया पूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन हसून बेडरूममध्ये पळाला आणि ती त्याच्या मागे गेली. त्याने दार लावलं होतं. उघडा आधी दार तुम्ही, तो आतून म्हणाला. तो आधी मला सांग की तू मला मारणार नाहीस. मार तर खाणारच आहात आज तुम्ही. किती फाजीलपणा करावा हा. काय वाटतं की नाही तुम्हाला? ती माझी जिवलग मैत्रीण आहे. तिला असं का बोललात तुम्ही? ती जिवलग आणि मी कोणीच नाही का तुझा? हो, कोणीच नाही तुम्ही माझे, ती रागात म्हणाली. अच्छा, म्हणजे माझ्यापेक्षा मैत्रीण खूप जवळची आहे का तुला? हो, आहे ती जवळची. तुम्ही दार उघडा आधी, मग सांगते तुम्हाला. आज खरंच ती खूप चिडलेली होती. जेव्हा बघावं तेव्हा मस्करी आणि चावटपणा. मी वैतागले आहे तुम्हाला, अशी ती रागात म्हणून गेली आणि त्यानं दार उघडलं. ती त्याला जोरात गुद्दे मारू लागली. किती नालायक आहात हां, काहीही बोलता. तुम्हाला ना काही मर्यादाच राहिली नाही, असं म्हणून ती तिच्या नाजूक हाताने त्याला मारत होती. पण अर्जुनला तिच्या कोमल हाताचा मार म्हणजे जणू फुलांचा वर्षावच वाटत होता आणि तो अजूनही खूप खूप हसत होता. ती खूप चिडली होती. त्यानं तिच्या मैत्रिणीची चेष्टा केली म्हणून. दुष्ट आहात तुम्ही खूप, असं ती म्हणाली आणि पुन्हा जोरात त्याला मारू लागली. तसा हसता हसता अरे देवा, बाप रे म्हणून डोक्याला हात लावून तो ओरडला आणि तिथंच खाली बसला. मेलो, आता माझं काही खरं नाही, असं म्हणून ओरडायला लागला. तशी ती कासावीस झाली. काय होतंय? अहो काय होतंय सांगा ना, तो विवळत म्हणाला. दुखतंय ग खूप. ती आता त्याच्या काळजीने काळवंडली होती. तिचा राग कुठल्या कुठे गेला होता. चेहरा रडवेला झाला होता. सांगा ना काय होतंय, मी डॉक्टरांना फोन करू का? नको, नाही, मला नाही वाटत आता मी जगेन. का असं बोलताय? नका ना असं बोलू. तुम्ही वर बसा. पण त्याला उठायचं अवसानही नव्हतं. आता मयुरी रडायला लागली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मी पाणी आणते तुम्हाला, असं ती नुसतंच म्हणत होती. पण त्याला सोडून ती जातच नव्हती. ती तिथून गेली आणि त्याला काही झालं तर? आणि तो डोळे मिटून गप्प बसला. अहो उठा ना, अहो उठा ना हो. ती खूप खूप रडत होती. तिला काहीच सुचत नव्हतं की काय करावं, कोणाला सांगावं. अशा वेळी लागणारी तत्परता किंवा धडाडी, प्रसंगावधान हे अर्जुनकडंच होतं. त्या बिचारीला तर त्यानं काहीच कमी पडू दिलं नव्हतं कधीच. अगदी फुलासारखी जपायचा तो तिला. मग तिने त्याच्या तोंडावर पाणी मारलं आणि तो थोडासा हलला. तिने त्याच्या गालावर थोडं मारलं आणि त्याला शुद्धीत आणलं. तिला खूप आनंद झाला आणि त्याला कसं बसं बेडवर झोपवलं आणि ती पळतच पाणी घेऊन आली. हे घ्या पाणी प्या. तो पाणी पीच ना, असं काय करताय? मग काय आणू? थांबा, सरबत आणते, म्हणून तिने पटकन सरबत पण आणलं. पण तो तेही नको म्हणाला. असं काय करता? बरं वाटेल ना तुम्हाला. माझ्यासाठी तरी थोडं प्या ना. पुन्हा त्यानं डोळे मिटून घेतले आणि ती खूप रडायला लागली. रडून रडून तिचा गोरापान चेहरा लाल लाल झाला होता, अगदी गुलमोहराच्या फुलासारखा, आणि मोठे टपोरे डोळे बारीक दिसत होते. तिच्या हाताची जखम ती पूर्णपणे विसरूनच गेली होती. आता तिला सर्वात जास्त तो महत्त्वाचा वाटत होता नाही, तो सदा सर्व काळ नेहमीच तिच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा होता. त्याच्याशिवाय इतर कोणाला, अगदी रक्तातील नात्याच्या माणसांना सुद्धा तिनं कधीच महत्त्व दिलं नाही. अर्जुन मयुरी आणि मयुरी अर्जुन, इतकंच तिचं आयुष्य होतं. अहो घ्या ना थोडा ज्यूस, असं म्हणून तिनं त्याच्या गालावर तिचे हात ठेवून त्याचा चेहरा उंजळीत घेतला आणि त्यानं तिच्याकडे पाहून थोडी स्माईल केली आणि मग हळू आवाजात म्हणाला, ज्यूस नको मला. मग काय आणू? पाणी देऊ? असं म्हणून तिनं पाण्याचा ग्लास हातात घेतला. पाणीही नको, तो बारीक आवाजात म्हणाला. मग काय देऊ सांगा? तुम्ही मागाल ते देते, आत्ता आणते. आणि तो हळूच म्हणाला, एक किस दे. आणि असं म्हणून तो उठून पुन्हा खूप खूप मोठ्याने हसायला लागला. तिचा तर तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तिच्या डोळ्यातून अजूनही पाणी येतच होतं. म्हणजे तुम्ही ठीक आहात? तुम्हाला काही नाही झालं? तो हसू आवरत म्हणाला, हो मी ठीक आहे. मग हे काय होतं? तिनं रडतच विचारलं. अगं तुझी मस्करी करत होतो. तुला माझी काळजी आहे की नाही ते बघत होतो. तू मगाशी म्हणालीस ना की मी तुझा कोणीच नाही, तुझी मैत्रीण तुझी जीवलग आहे, म्हणून बघत होतो की तुझा जीव माझ्यासाठी तुटतो की नाही. तो सुखरूप आहे हे पाहून तिला खूप बरं वाटत होतं. पण आता पुन्हा मोठ्यानं ती रडायला लागली. ए मयू, अगं खरंच काही नाही झालं मला, रडू नको, असं म्हणून तो तिच्या जवळ आला आणि तिनं त्याला खूप खूप घट्ट मिठी मारली आणि खूपच मोठ्यानं रडू लागली.
तो तिचे डोळे पुसण्यासाठी तिचा चेहरा हातात घेण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्याला मारलेली मिठी सोडतच नव्हती. मयू, अगं, मी फक्त चेष्टा केली. पण ती काही केल्या ऐकत नव्हती. खरंच त्याला काही झालं असतं तर? या विचाराने ती आता दुप्पट रडत होती. त्याची नाजूक बायको रडून रडून कोमेजून गेली होती. एरवी तिच्या डोळ्यात अश्रूचा एक ठिपकाही न पाहणारा तो, पण आज त्यानं तिची अवस्था खूप वाईट केली होती आणि याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. उगाच तिची चेष्टा केली. आता हे लाजळूचं झाड माझ्याच्यानंही ऐकणार नाही असं दिसतंय. मग त्यानंही तिला घट्ट मिठी मारली आणि आवेगाने खूप खूप घट्ट पकडली. कितीतरी वेळ ती तशीच रडत होती. आता तो मात्र तिला शांत करत नव्हता. ती तिचा रडण्याचा कोटा पूर्ण झाल्यानंतरच शांत होणार असं तो मनात म्हणाला, कारण तो तिला तिच्यापेक्षा जास्त चांगला ओळखत होता. आतापर्यंत जितकी ती रडली होती त्यात सर्वात जास्त आता रडली होती. त्याचा एक खांदा आणि अर्ध्या पाठीवरचा शर्ट तिच्या अश्रूंनी भिजून गेला होता आणि मग बऱ्याच वेळाने तिनं त्याच्या भोवतीची मिठी सैल केली. मग त्यानं तिचे डोळे पुसले. ती इतकी रडेल असं त्याला वाटलंच नव्हतं. पण ती किती हळवी आहे हे माहीत असूनही उगाच असं वागलो म्हणून तो स्वतःला शिव्या घालत होता. ती अजूनही मुसमुसत होती. नाजूक नाक लालभडक झालं होतं रडून रडून. मग तो अपराधीपणाने म्हणाला, मयू, मला माफ कर. खरंच सॉरी. ती काहीही बोलली नाही. नुसती त्याच्यापुढे मान खाली घालून मुसमुसत होती. ए वेडाबाई, कर ना माफ. बोल की माझ्याशी. तरीही ती शांतच होती. आता मोठ्याने न रडता डोळ्यातून नुसत्या अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. किती अश्रू होते तिच्या आतमध्ये कुणास ठाऊक, थांबतच नव्हते. दुसऱ्या कोणामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले तर तो किती चिडायचा, आणि आत्ता माझ्यामुळेच. तो मनातल्या मनात तिची खूप खूप माफी मागत होता. ए मयू, अगं काय असं वेड्यासारखं करतेस? बास ना आता, किती रडशील? आणि तिनं डोळे पुसले. त्यानं तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. तरीही तिची नजर खालीच झुकलेली होती आणि फार मनापासून तो म्हणाला, आईबाबांची शपथ, इथून पुढे मी तुझी अशी कधीच चेष्टा करणार नाही. आणि तिने त्याच्याकडे चमकून पाहिलं. आज पहिल्यांदाच त्यानं आईबाबांची अशी शपथ घेतली होती, तीही तिच्यासाठी, आणि तिने न सांगता. कारण त्याच्यानंतर अख्ख्या जगात तीच तर त्याची होती. आणि तिनंही त्याचा हात खूप प्रेमाने घट्ट पकडला आणि त्याच्या डोळ्यावर हात ठेवला. त्यानेही अलगद डोळे मिटून घेतले. मग तिने त्याच्या ओठावर ओठ टेकवले आणि डीप डीप किस करू लागले. कारण मघाशी त्यानं मागितला होता म्हणून. त्यानं काही मागावं आणि तिने ते देऊ नये असं होणारच नाही. तोही बेभान होऊन तिला बिलगला होता. आज त्याच्यापेक्षा तिचा आवेग जास्त होता. तिचे पिरियड्स चालू नसते तर आज तिने हस्तातल्या पावसाच्या सरीसारखा प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर केला असता. ती तिच्या भावना अशाच व्यक्त करायची. कधीही जास्त रोमॅन्टिक बोलत नव्हती, पण रोमॅन्टिक वागायची. कधी नजरेनंच त्याच्याशी बोलायची, तर कधी अशी मिठी मारून ती तिचं प्रेम व्यक्त करायची. त्याच्यासारखी बडबड करत नव्हती. स्वारींना वाटलंच कसं की त्यांच्यापेक्षा मला दुसरं कोणीतरी महत्त्वाचं असेल. आणखीन थोडा वेळ जर ही जीवघेणी चेष्टा सुरू राहिली असती तर बहुतेक माझा जीवच गेला असता, असं ती मनात म्हणाली. मग खूप वेळानंतर ती त्याच्यापासून वेगळी झाली. तिने त्याला पाणी दिलं. त्यानं ते गुपचूप पिलं आणि मग सरबत दिला. पण त्याने ग्लास हातात घेतला आणि आधी तिच्या तोंडाला लावला. तिने अर्धा ग्लास संपवला. मग त्यानं उरलेला अर्धा ग्लास पिला. तिचे डोळे रडून रडून निस्तेज झाले होते. नेहमीची चमक दिसत नव्हती त्यात. ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून तशीच झोपली होती आणि तो खूप प्रेमाने म्हणाला, ए मयू, चल ना, जेवण करू. तिची इच्छा नव्हती, पण ती जेवल्याशिवाय तो जेवणार नव्हता. त्याचीही तीच अवस्था. तिला रडवून त्याचीही भूक मेली होती, पण तो नाही जेवला तर ती जेवणार नव्हती. शेवटी ते दोघेही एकमेकांसाठी जगत होते आणि दोघेही उठले. त्यानंच वाढून घेतलं एकाच ताटात आणि पहिला घास तिला चारला. मग दुसरा घास त्यानं खाल्ला आणि तिचे डोळे पुन्हा पाझरू लागले. मयू, सॉरी ना, नको की रडू. त्यानं तिची चेष्टा केली होती, पण त्याची शिक्षा त्यालाच मिळत होती. कारण तिला होणारा त्रास म्हणजे ती शिक्षाच होती त्याच्यासाठी. कसे तरी 2-4 घास खाल्ले आणि ते दोघे बेडरूममध्ये आले. इतके दिवस तो त्याच्या विनोदी स्वभावाने तिला नेहमी हसवत होता,
पण आज सगळा हिशोबच बराबर झाला होता. जितकी हसवली होती तितकीच रडवली पण होती. मग तो म्हणाला, आताही अशी ऐकणार नाही. मयू, आता बास झालं हां. खूप सहन केलं मी. तुला काहीही अधिकार नाही माझ्या बायकोला असं रडवण्याचा. बघ ना माझा रसगुल्ला कसा काळवंडला आहे. त्याचा गुलाबजाम झाला बहुतेक. तरीही ती गप्प होती. तिला खरंच खूप मोठा धक्का बसला होता. तो नसेल तर या विचाराने तिचं हसू गायब झालं होतं. त्याची मात्र तिला हसवण्याची धडपड सुरू होती. ठीक आहे, मग मीच जातो इथून. तुझं रडून झालं की फोन कर, मग येतो, असं म्हणून तो निघाला. इतक्यात तिनं त्याला अडवलं आणि त्याचा हात धरला आणि म्हणाली, नाही रडणार, नका जाऊ कुठे. मी तुम्हाला कुठेच नाही जाऊ देणार आणि तुम्ही गेलात तर मीही नाही राहणार. तिचा आवाज आता घोगरा झाला होता. असं म्हणून पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. पण डोळे पाझरत होते अजूनही. तिला आता त्याला गमावण्याची भीती वाटत होती. पण ती त्याला बोलायला घाबरत होती. जास्त प्रेम असलं की असंच होतं. प्रत्येक क्षणी आपण त्या व्यक्तीला गमावणार तर नाही ना, हीच धास्ती मनात वाटत असते. आणि मयुरीच्या मनात ती भीती आज बसली होती. मग तो म्हणाला, आता सांग, तुला मी महत्त्वाचा आहे की तुझी मैत्रीण? अर्जुनरावांनी हा सगळा ड्रामा ती मघाशी रागात म्हणाली की मला तुमच्यापेक्षा जास्त मैत्रीण महत्त्वाची आहे म्हणून केला होता. किती पॉझिटिव्ह होता तो तिच्या बाबतीत. आणि कुठल्याही नवरा बायकोनं असंच असायला हवं एकमेकांच्या बाबतीत. नाहीतर तो काय करतोय त्याचा हिला आणि ही काय करते त्याचा ह्याला काहीच फरक नाही पडला तर ते नातं तकलादू होऊन जातं. पण सॉरींना वाटलंच कसं की त्यांच्यापेक्षा मला इतर कोणी जास्त महत्त्वाचं वाटेल म्हणून. तिला त्याचा राग नव्हता आला, पण भीती मनात बसली होती. मग तो फार अपराधीपणे म्हणाला, यापुढे मी कधीच अशी चेष्टा करणार नाही. तुला नाही आवडत ना, तर कधीच करणार नाही. कारण मघाशीच तिने काही म्हणायच्या आधीच त्यानं तिला आईबाबांची शपथ घेऊन वचन दिलं होतं. तो म्हणाला, तुला राग आला ना मी तुझ्या मैत्रिणीला तसा बोललो म्हणून? मग तीही म्हणाली, असू द्या, एवढं काही नाही वाटलं मला. कारण ते खरंच आहे. लहानपणी नाही, पण कॉलेजमध्ये असताना करतच होती की ती चढाओढ. आणि असं म्हणून ती खूप खूप हसायला लागली आणि अर्जुनही खूप खूप हसायला लागला आणि त्याला बिलगून लाडातच म्हणाली, अहो, पण अशी जीवघेणी चेष्टा पुन्हा नाही हा करायची. मला खूप भीती वाटते. आणि तिने त्याचा हात घट्ट पकडला. तिच्या स्पर्शाने त्याला समजलं की ती किती घाबरली आहे. मग तिला त्या विचारातून बाहेर काढण्यासाठी म्हणाला, आता करण्यासारखं काहीच नाही ना, त्याच्यामुळे चेष्टा करूनच पोट भरतोय. आता कशानं तरी पोट भरू दे की गरीबाला. गरीब आणि तुम्ही आरशात बघा. आरशात कशाला बघायला हवं, तुझ्या डोळ्यात दिसतोय ना, असं म्हणून त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिला डोळा मारला. तशी ती लाजली आणि गोड हसली. त्याची बायको आता पुन्हा टवटवीत दिसायला लागली होती. डोळ्यातील चमक पुन्हा आली. त्याने तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तसाच झोपला. मग म्हणाला, ए मयू, फक्त 2 दिवस हां. काय, तुझी सुट्टी राहिली आहे? मग पुन्हा कामावर हजर व्हायचं हां. ती नुसती हसली आणि डोळे मिटून घेतले.